मतदारसंघातून माजी आमदार वैभवराव पिचड यांचे वडील मधुराव काशीनाथ पिचड यांनी आमच्या बाबतीत, या भागाच्या बाबतीत जवळजवळ 90% विकास केलेले आहे. जवळजवळ आज आमच्या कृष्णवंती नदीवरती 1997-98 मध्ये जवळजवळ डॅम केला आणि त्या डॅमच्या पाणलोट क्षेत्राखाली आज आम्ही जवळजवळ 60-65% लोक जिवंत झालेले आहे आणि आम्हाला 365 दिवस मुबलक पाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही शेतामध्ये आज वैभवरावाच्या वडिलांच्या पुण्याईनं आज आम्ही जवळजवळ जिथं 10 पोती भात उत्पन्न होत होतो तिथं आज 60, 70, 80 पोती भात उत्पन्न काढतोय. केवळ माजी आमदार मधुकरराव पिचड यांच्या आशीर्वादाने आम्हाला जवळजवळ हे दिवस प्राप्त झालेले आहेत. म्हणून आजच्या घडीला त्यांचे चिरंजीव वैभव मधुकर पिचड हे अपक्ष म्हणून उभे आहेत. तर आम्ही त्यांच्यावर समोर जे त्यांची जे निशाणी आहे हे रिक्षा, ह्या रिक्षाच्या समोर बटन दाबून त्यांना बहुमत मताने विजयी करणार हे आमचं उद्दिष्ट आहे. गावाचं नाव काय आणि येत्या 20 तारखेला आपण कोणाला मतदान करणार आहात? आमच्या गावाचं नाव वाक्की. येत्या 23 तारखेला आम्ही वैभव भाऊंना मतदान करणार. काय विकास कामं केले वैभव भाऊंनी? तर आम्हाला धरण दिलं, शेतीत पाणी आलं आणि लाईट आली. जिथे 10 पोती भात होत होतं तिथं 70-80 पोती भात होते. गहू भात सगळेच पिकं होते ती. वैभव पिचडला मतदान. काय सांगाल, कोणाला मतदान करणार आहात? मी आता भाऊला करणार, वैभवराव पिचड यांना मतदान करणार. त्याने जवळजवळ आम्ही 90 सालापासून त्यांच्या कार्यकर्ते, त्यामुळं आतापर्यंत त्यांनी आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. त्यामुळे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते मधुकरराव पिचड यांचे आहेत. येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. काय सांगाल, कोणाला मतदान करणार आहात? वैभव पिचड. पहिल्यापासूनच मतदान हे आमचं आहेच. त्यांनाच मतदान. आम्हाला किती मला काय सांगितलं ना, आमचं जेवढं कुटुंब आहे तेवढं मतदान आम्ही सर्व काही. आम्हाला सांगायची काही कारण नाही, आम्ही बरोबर. आम्ही आता दुसऱ्याला म्हणजे असं सांगतो उलट. वैभव दादांनी काय विकास कामे केली आपल्याकडे? भरपूर काम केले साहेबांनी, तर भरपूर काम केलं आणि साहेबांमुळेच येतं सगळं घडलंय. नाही तर काय राजकारण. साहेबांनी जिकडे तिकडे सुबोलन करून ठेवलं ना. मुळा भाग, हा भाग, अजून काय द्यायला पाहिजे साहेबांनी. येत्या 20 तारखेला आपण रिक्षा चालवणार. हो, चालवणार आम्ही 100% चालवणार.